नमिता, अगं तू काय करतेस इथं किचन मध्ये? काय हवंय तुला? मी देते ना तुला करून, सांग ना मला. हे बघ, बाळ कुणाकडे मला सांग. नमिता, तू इतक्यात काहीही काम करायचं नाही, सांगून ठेवते मी. अगं बाळाला गुटी पाजायची वेळ झाली ना, आणि तुलाच पाजायचंय ते. येतेस ना माझ्या बरोबर? हा नमिता, अगं हे बघ, मी होते पुढे, मग तू ये नंतर. बरं झालं आत. एकंदर सगळं छान झालं नाही, व्यवस्थित पार पडले नाही. मला छान वाटलं वहिनी खूप. अगं असं मंगल प्रसंग, असं मंगल कार्य असतात ना, ते छान पार पडलं की खरंच बरं वाटतं. रोजची धावपळ दगदग असतेच ग, आयुष्यानं नव्याने सुरू झाल्यासारखं वाटतं. कदाचित म्हणून सगळ्याची योजना केलेली असेल नाही. आई 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 ऐक ना. झालं, मी बोलायला लागले की आले आई 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 करत. काय ऐकताय? काय भूक लागली. 2 मिनिटं थांबता नाही, तुला बुक बुक करते. तू लहान आहेस का दुष्यंत सारखी रडायला? अगं पण बघ ना कसं चाललंय. मला पण भूक लागली. चला बरं झालं, म्हणजे आता आई लगेच वाढायला घेईल. हो ना? म्हणजे लाडके जावं येते आपले. आणि मी तू दोडकी मुलगी. आई घेते घेते वाढायला. बसूया जेवायला. आई कुठे आहे? आई आई घेऊ पाणी वाढायला? नाही नको, तुम्ही जेवा, मी निघते. का हो, तुम्ही जेवूनच जा ना आता. अगं असं काय आई, जेवून जा ना. नको नको समीर. आई, आमचं काही चुकलंय का? नाही ग बाई, माझी काय हिंमत आहे तुमचं चुकलं असं म्हणायची. आई अगं असं काय करतेस? सोड ना हे सगळं. चल बरं जेवायला चल. समीर, तुझं मन मोडायचं नाही म्हणून मी इथे आले. पण मला उगाच जेवायचा आग्रह करू नकोस. आई पण हे बघ समीर, तुमची आणि माझी मतं वेगळी आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. मला तुमच्या आनंदात खोडा घालायचा नाहीये, पण माझ्यावरही तो साजरा करण्याची जबरदस्ती करू नका. मी आले, तुमचं मन राखलं, बस. मी निघाले आता. नमस्कार. हीरा, काय हो? अगं नमिता किचन मध्ये आलीये. किचन मध्ये? हो, अगं मी तिला म्हटलं सुद्धा, नमिता इतक्यात कशाला आलीस तू किचन मध्ये? तुला काय हवं ते मला नाही का सांगायचं? मी असतं दिलं तुला. मग काय नाही, 1 नाही 2 नाही, मी उलट बाळाचा विषय काढला. काहीच बोलायला तयार नाही. मी म्हटलं अगं बाळाकडे कोण आहे? तर काहीच बोलायला तयार नाही. म्हटलं आता हिला बाहेर तरी कशी काढू? मग शेवटी म्हटलं, अगं नमिता बाळाला गुट्टी द्यायची आहे, चल ये माझ्या बरोबर ये. तिला कळलं की नाही कोण जाणे. पण हीरा, काय ग ही अवस्था? हीरा, माझ्या मनात तडकी भरली हो.
पंच, तुम्हाला कुठला वेगळा वास येतोय का? हा गॅसचा वास वाटतोय. गॅसचा? नमिता, नमिता, नमिता काय हे? इरा, इरा, नको ना. शुभंकर, अरे असं हे किती दिवस चालणार? आणि शुभंकर, कितीही डोळ्यात तेल घालून जपलं ना तरी घर आहे रे शेवटी. तिच्या वावरण्यावर आपण बंधनं नाही घालू शकत. हे बघ, तिच्या मागे मागे अगदी आपण सावलीसारखे जरी राहिलो ना तरी सुद्धा. पटतंय मला तुमचं म्हणणं, पण काय करायचं ते सांगा ना. आता आज गॅस तसाच चालू ठेवला तिने. तरी चाकू सुऱ्या सगळं कडी कुलपात टाकलेलं आहे मी, पण तरी भीती वाटतेच ना. जीवाची नुसती कालवा कालव होते. हे सगळं अगदी धोक्याचं आहे. अरे अरे ती घरात एखाद्या पुतळ्यासारखी फिरत असते. चेहऱ्यावर काही भाव नाही, डोळ्यात काही ओळख नाही, प्रश्नाला उत्तर नाही. हे सगळं असह्य होतंय मला. पोटात कालवा काला होतं रे हे सगळं बघून. मीरा, तू तरी काहीतरी कर ना ग, डॉक्टरांना सांगून कर ना काहीतरी. हे असं किती दिवस चालणार आहे? इतके प्रयत्न केले, कशाला यशच येत नाहीये. मला तर वाटतंय की आपण हे पुतळेच होणार आहोत, मीतासारखे. एक उपाय आहे. एक उपाय आहे यावर. आई, ते तांदूळ मी निवडलेले आहेत. कितीही निवडून पारखून घेतलं ना तरी खडा राहतोच. आई, अगं आम्ही डबा आणलाय तुझ्यासाठी. तू कशाला उगाच स्वयंपाक वगैरे करतेस? तुला काय वाटतंय समीर, मी तिथे जेवले नाही तर इथे डब्यातलं जेवेन? आई, दुपारी तुम्ही जे केलं त्याचा आम्ही आदर केला. समीरला थोडी आशा वाटली म्हणून त्यांनी डबा आणला. तुम्हाला जर जेवायचं नसेल तर मी चटकन स्वयंपाक करते. हातपाय जोडायत माझे, मला करता येतं सगळं. आई, म्हणजे दुपारी तू जेवली नाहीस. आई, तुला आमचा राग येतो, आम्हाला मान्य आहे. तो राग आमच्यावर काढ ना, जेवणावर का काढतीयस? आई, अगं तुझी बायपास झाली, लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, सारखी सारखी त्या ऑपरेशनची आणि त्याला खर्च केलेल्या पैशाची आठवण करून देऊ नकोस मला. शक्य असतं ना तर हिचे सगळे पैसे फेडले असते मी.
पण मी कितीही कष्ट केले तरी हे शक्य नाहीये, मला हे माहिती आहे. म्हणून ना मला मला राग येतो स्वतःचाच. अन्वय, ए अन्वय, आजी बघ चिडून निघून गेली तुझी. आता तूच लवकर लवकर मोठा हो आणि समजाव तुझ्या आजीला. तिचा राग काढ, माझा राग घालवला तसा. नाव आवडलं? हो, छान आहे का? खरं सांग. खरं? शंका आहे तुला? नाही, असंच विचार. तू खूप छान आहेस, मला खूप आवडतोस. ऐकून आलं नीट मला. परत सांग ना. सांग ना. तू खूप छान आहेस, मला खूप आवडतोस. अजून जरा जवळून सांग. कोणता उपाय सांग ना मीरा. दादा, खरं म्हणजे या उपायाविषयी मी बोलणं योग्य नाही, कारण हा उपाय काही मेडिकल सायन्समधला नाही. पण माझा इतक्या वर्षांचा पेशंटचा अनुभव आणि नमिताला मी जेवढं काही ओळखते यावरून मला असं वाटतं की नमिताला जो जबरदस्त मानसिक धक्का बसलाय त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला त्याच स्वरूपाचा दुसरा एखादा धक्का बसणं गरजेचं आहे. मीरा, म्हणजे मिताला अजून एक धक्का? अगं आधीच नाही दादा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, आणि मी म्हणलं तसं हा मेडिकल सायन्समधला उपाय नाही, त्यामुळे मी त्यावर खंबीरपणे तुला काही सांगूही शकत नाही. पण नमिताच्या आत्ताच्या बधीरपणातून तिला बाहेर काढता येईल अशी अशी निदान थोडीशी शक्यता तरी मला या उपायामध्ये दिसते. अर्थात हे सगळं आपण डॉक्टर भागवतांशी कन्सल्ट केल्याशिवाय करूच शकत नाही. ओके.
मामी मामा आजी आजी मामी मामी आता डॉक्टर आणखी काय सांगतायत कोण जाणे. पण इरा, नमिताची लक्षणं काही चांगली नाहीत ग. दिवसागणिक तिचा भ्रमिष्टपणा कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. यातनं कशी बरी होणार ती? मला तर काही आशा वाटत नाही बघ. वंस हो, आपणच धीर सोडून कसं चालेल? डॉक्टर करतायत ना प्रयत्न. Mr. Pradhan? Yes, doctor. Yeah, please come. मिस्टर प्रधान, या सततच्या मेंटल प्रेशरमुळे ती सारखी चक्कर येऊन पडते आणि तिला सतत गुंगीची औषधं देणंही चांगलं नाही आहे. मी आत्ता तिला एक माइल्ड सेडेटिव्ह दिलं आहे. मी डॉक्टर मीरांशी बोलले देखील. पण आपल्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे. वी शुड नॉट फोर्स हर इन टू एनिथिंग नाव. ओके? डॉक्टर, हे सगळं खरंच खूप कठीण आहे. बट आय डेफिनेटली डू इट. प्लीज बी पेशंट. थँक्यू. थँक्यू. हो, पण काही फरक पडलाय का? इरा, आपण जे अवसान आणले ना ते उसणं कुचकामी कोणत्याही क्षणी मोडून पडेल ते. अगं, नमिताचं पुढे काय होणार हे स्पष्ट दिसतंय आपल्याला. मला तर खूप भीती वाटते बघ. डॉक्टर, काय झालं? झोपले, पण बरं वाटेल त्यांना. डॉक्टर, या खोट्या आशेवर आम्ही किती दिवस राहणार आहोत हो? जे काही चाललंय ना डॉक्टर, ते अगदी तात्पुरते. मी तुमच्या समोर हात जोडते. आमच्या नमिताला या त्रासातनं वाचवा हो. काहीही करा, पण तिला पूर्वीसारखी करा. वाटलंच मी तुमच्या समोर पदर पसरते, विनवणी करते तुम्हाला. असं काही बोलू नका आत्या. अहो, आपले शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. उपचार कुठलाही असला ना तरी घ्यायचा तेवढा वेळ घेतोच. त्यामुळे आत्ता सगळं भयंकर वाटत असलं ना तरी नमिता प्रधान नक्की बऱ्या हवं. पण त्यासाठी आपल्याला संयम बाळगायला हवाय, धीर ठेवायला हवाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपचारांवरती विश्वास ठेवायला हवा. त्याशिवाय त्या बऱ्या होतील का? पण आता आम्ही काय करायचं डॉक्टर? आता इंजेक्शन दिलंय म्हणून झोपली आहे ती. पण गुंगी ओसरली की पुन्हा तिचा हट्ट सुरू होईल. तो हट्ट आपण पूर्ण करायचा मिसेस प्रधान. म्हणजे डॉक्टर? म्हणजे असं की काही काळासाठी त्यांच्या हातात खरं बाळ आणून द्यायचं आपण.